त्याचा प्रस्ताव ठेवलाय किंवा दावा केला असं काय आहे का? हे वृत्त जे आज हिंदू दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं, ज्याने लिहिलं त्यांचंही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली, फोनवरती बोलणंही झालं. हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे. अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठलीही चर्चा अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी झाली नाही. आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे आणि एकत्रितपणाने, सामुदायिकपणाने, पूर्ण शक्तीने आता ज्या नव्याने योजना आम्ही केलेल्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्यासाठी 20 पंप माफी, मुलींच्यासाठी मोफत शिक्षण, त्याचबरोबर ती प्रशिक्षणार्थी वेतन, 3 गॅस सिलेंडर, अशा अनेक योजना घेऊन जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि ते जात असताना उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद जो मिळतो आहे, अशा वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली. कदाचित उबाठा, काँग्रेस, जयंत पाटील ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्यांना वेगळं लढवण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळेच कदाचित अशापैकी निराधार वक्तव्य करण्याची भूमिका जयंतरावांनी घेतलेली पाहायला मिळते. हे दादांत खोटं आहे. कुठल्याही जागेवरती मैत्रीपूर्ण लढती वगैरे हा विषय कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी नव्हता. महायुती 288 जागा महायुती म्हणूनच लढणार आहे. अजित दादांनी अमित शहा यांची बैठक झाली का? झाली असेल तर बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? काल देशाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी, अशी आमची 45 मिनटं विमानतळावरती त्या ठिकाणी आमची भेट झाली. या भेटीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, या महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे. 288 जागावरती महायुती लढेल. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित बहुमताने राज्यात सत्तेवरती कसं येता येईल या दृष्टिकोनातूनच अमित भाईंनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.